TNR नावावर इजी राईडचे स्टिकर लावले तुम्ही. नाही नाही सर, ऐका ना. हां. हे इझी राईडचंच मॅन्युफॅक्चरिंग आहे. नाही पण तुम्ही ऐका, मग तुम्ही स्टिकर का लावले इजी राईडवरती खाली TNR? ऐका ना, तुम्ही हां. माझं पूर्ण ऐका. हां. TNR ला सुद्धा आपल्या सप्लाय जातात. या फक्त अहो ते जाऊ द्या, तुम्ही इजी राईड म्हणून लोकांना कर्ज केले आणि तुम्ही TNR गाड्या विकल्या. तुम्ही किती गाड्या विकत असू द्या, ऐका, तुम्ही लोखंड विकता, सोनं विकता, पितळ विकता, पण तुम्ही सोनं म्हणून आम्हाला पितळ विकलंय. नाही सर, मला कळेल का कोण बोलते? तुम्हाला कळेल, ते तुम्हाला नंतर कळेल मी कोण बोलतोय ते. हां. अरे सर, मी त्यांना काय सांगितलं, 22 गाड्या तुम्हाला TNRचं वाटतायत ना, हां. त्याच्यात कम्फर्ट इश्यू. हां. मी त्यांना ताबडतोब परवाच डिसिजन दिलाय हां. की तुम्ही सर त्या गाड्या माझ्याकडे पाठवा. ओके, हां. चासी सेम घेऊन त्या इझी राईडच्या म्हणजेच माझ्याच गाड्या, दोन्ही माझ्या गाड्या, हां. कम्फर्टेबल गाड्या देण्याचं काम मी करेन. बरं, आता तुम्ही ऐका 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 यांना जे कर्ज झालंय, कर्जामध्ये ज्या गाडीचा उल्लेख आहे ती गाडी यांना भेटेल का? तीच गाडी आहे. हा, नाही पण ती गाडी पहिली गाडी माझ्या शेतकऱ्याकडे पाठवा आणि ही गाडी घेऊन जा. ऐका ना, हां. पहिले म्हणजे कसं आहे सर, हां. चासी तर मी बदलू शकत नाही. मी त्यांना हे पण सांगितलं हां. की तुम्ही तीन तुमच्या शेतकऱ्याकडे 3 गाड्या मला पाठवा. मी 3 ते बदलून सगळं रिप्लेस करून तुम्हाला ते देतो. नाही नाही, तुम्ही गाड्या इकडे पाठवा ना, ज्या शोरूमला तुम्ही गाड्या दिल्या ना या, त्या शोरूमला तुम्ही गाड्या पाठवा ना, तिथे या जमा करा आणि तिथून या. ना, पहिली ओरिजिनल चासी लागेल ना सर त्यासाठी. अहो तुमच्या चेसी वेगळं आहे, ऐका ना, कर्जामध्ये चेसी वेगळी आहे, दिलेली गाडीची चेसी वेगळी आहे. सर त्याला पट्टी लावली आहे, त्याला वेगळं नाहीये. असं चालतं का पट्टी? बरं, अशा पट्ट्या चालतं का हो चेसीला? अहो सर, पट्ट्याने चासी माझ्या बरेच, मी नॉर्थ मध्ये पण विकतो, साऊथला तुम्हाला पण विकतो. नाही नाही नाही, कोणत्या बरं. देशात राहतात त्यांना हा, विचारा. तुम्ही असं कुठे आता या चीसी नंबर असेल तर कुणी ते स्क्रूनी खोलून गेलं आणि कोणत्या गाडीला लाईल मग ते अहो मग चीसीला. हो बरं, मला सांगा चीसी नंबर कायसाठी असतो? चीसी नंबर कायसाठी असतो? गाडीचं जरी वरची बॉडी बदलली तरी गाडी ओळखू यायला पाहिजे म्हणून चीसी नंबर आहे, आणि तुम्ही त्याला स्क्रूने लावले. हा, सायकलचं उदाहरण द्या त्यांना, सायकलचं. नाही नाही, स्क्रू लावलेलं आहे ते, रेबिट काय ते काढून परत लावता येतं ते. हा, आणि त्या गाडीची किंमत किती हो? त्या गाडीची किंमत किती आहे? 1,65,000ची किंमत हो, आहे. 55,000 रुपयाची गाडी आहे, तुमच्याच जाहिराती आहे. अहो साहेब, नाही ठरवत. नाही नाही ठरवणार आहे ना. हा, ही पण सगळी, तुम्ही कसे ठरवणार आहे साहेब? अहो आम्ही पाहिलं ना ते TNR कंपनीला गाडी, तेलंगणाला फोन केला आम्ही. अहो तेलंगणाच्या गाड्या, ऐका, तेलंगणाच्या गाड्या. कुठले हा तुम्ही मला एक सांगा साहेब, एक मिनिट, आम्हाला हे काहीच नको आहे, ते कर्ज सगळं कॅन्सल करा लोकांचं, त्या गाड्या घेऊन जा आणि त्यांचे पैसे देऊन टाका. त्यांना सांगितलं सोनं दिले पितळ तुम्ही, पण नाही तर फसवणूक केलं तुम्हाला. नाही, तुम्ही फसवणूक केली. आणि गडकरी साहेबांचं काय रोल आहे तुमच्या बरोबर? या लोकांना सांगता गडकरी साहेब, तुमचे फोटो दाखवले गडकरींबरोबर. साहेबांचं वगैरे काही रोल बिल मी काही सांगितलं हो, सलग नाही म्हणे तुमची कंपनी गडकरी साहेबांना. तुमचं रेकॉर्डिंग. तुम्हाला उद्या न्यूज कळतील, न्यूजला बघा तुम्ही उद्या, गडकरी साहेबांचं नाव वापरता, तुमचे फोटो आहे तिथं. हा, साहेब कोण एक मिनिट म्हणे त्यांना, नाही नाही, तुम्ही सांगितलं की त्यांना, ऐका तुम्ही शेतकरी, एक मिनिट ऐका, शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगितलं का गाड्या तुम्ही, ऐका, प्रदूषण मुक्त भारत करायचा म्हणे आपल्याला गडकरी साहेबांना, आणि या इलेक्ट्रिकच्या गाड्या घेतल्या की तुम्हाला कॅशबॅक देतो. हा, तुम्ही फसवलं गडकरी साहेबांचं नाव. हे बघा, हे प्रकरण गडकरी साहेबांपर्यंत जाणार आहे. तुम्ही गडकरी साहेबांचं नाव वापरून 200 शेतकरी फसवले माझे नाशिक जिल्ह्यातले. नाही, तुम्ही फसवणूक केली. नाही, तुम्ही फसवणूक केली तुम्ही लोक. नाही नाही, तुम्ही गडकरी साहेबांचं नाव वापरून लोकांना इजी राईडच्या गाड्या दाखवल्या, बंद पडल्या गाड्या तुमच्या. काही वापरले नाही, या गाड्या घेऊन जा आणि दुसऱ्या गाड्या आणून द्या यांना लोकांना. ऐका जरा, तुम्हाला जे TNRच्या तुम्हाला वाटतंय ना, त्याला त्या easy ride supply- नाही, नको आम्हाला ते 15, आम्हाला गाड्याच नको तुमच्या इजी राईड बी नको, काहीच नको. लोकांना फसवून कर्ज केलं इथे, एजंट लोकांना ते OTP घ्यायला लावले, साहेब नाही, हे फसवून कर्ज केलं. अहो शेतकऱ्यांना बरं, तुम्हाला एवढी मस्ती आहे ना, तुम्हाला दाखवतो आम्ही, थांबा. साहेब अहो मस्ती कशाला असायची? मग बरोबर आहे ना, तुम्हाला मस्ती आहे ना. अहो तुम्हाला मोगल आहे. तुम्ही शेतकऱ्यांना का फसवलं मला सांगा. गडकरी साहेबांचं नाव का वापरलं तुम्ही? अरे साहेब, कोणी वापरलं? हो, तुमचे एजंट लोक, तुम्ही हा, आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि तुम्ही गडकरी साहेबांबरोबर, बरं तुमचा गडकरी साहेबांबरोबर बसलेला फोटो तुम्ही दिला नाही का या लोकांना? अरे ऐका ना, हा फोटो माझाच कुठेही असला, माझा काय तुमचा असेल? हो, तुम्ही सांगितलं गडकरी साहेबांची कंपनी आहे, सलग नाही गडकरी साहेब. नाही, आम्ही 2 दिवसांना आम्ही गडकरी साहेबांची अपॉइंटमेंट घेतोय
आणि तुम्ही कसं यांना गाड्या विकायला तुमचे फोटो दाखवायला परवानगी दिली आम्ही ते पण बघतो ना. अरे साहेब तुम्ही मला लक्षातच घेत हा. नाही. ही कंपनी मी नाहीये, मी मॅन्युफॅक्चर आहे. तुम्ही मोगल साहेबांना नाही इजी राईडचे मॅन्युफॅक्चर ही कंपनी आणि गडकरी साहेब हे संलग्न आहे म्हणे. गडकरी साहेबांची आणि यांची कंपनी संलग्न आहे. अरे तुम्ही घ्या ना साहेब, हा माझं पूर्ण ऐका ना, हा पूर्ण ऐका. मोगल साहेब तिथं समोर आहेत तुमच्या, हा त्यांनाही विचारा. अहो ते म्हणताय माझा काहीच रोल नाही म्हणे. यांनी गाड्या तिकूनच स्टिकर लावून पाठवल्या. माझी फसवणूक झाली. माझे 25 लाख दिले नाही. एक मिनिट साहेब, अहो त्याचे 25 लाख दिले नाही ना ते मोगल साहेबाचे तुम्ही. गाडी बदलायचं काम जे आहे ते आपण- हा हे मी नाही केलंय, तेच सांगतो नाही पण ऐका तुमच्या नावाने तुमच्या गाड्या घेऊन फसवणूक झाली लक्षात घ्या. तुम्ही आता हे सगळं नील करा. झाली आहे ना साहेब. नाही ते कर्ज नकोय. शेतकऱ्यांना गाड्या नकोय. गाड्या घ्या त्यांचे पैसे द्या कर्ज नील करा. आम्हाला नकोय तुमच्या गाड्या. अरे साहेब, नाही ऐका गडकरी साहेबांचं नाव सांगून आणि तुम्ही या नाही तर इथं नाशिकला या नाशिकला. नाशिकचं काही प्रश्न नाही. अहो इथं 200 शेतकऱ्यांची फसवणूक झाली तुमच्या नावाने. गडकरी साहेबांचं नाव वापरले तुम्ही एकतर बघा हे सगळं नील करा साहेब. सगळं नील करा नाही तर हे खूप वरच्या लेवलवर जाईल. आता आम्ही गडकरी साहेबांकडे जाऊये. तुम्ही एवढ्या चांगल्या मान नेत्याचं नाव बदनाम केलं तुम्ही. अरे पण हा. आपलं नावच बदनाम. नाही तुम्ही तुमचे फोटो दाखवता लोकांना तुम्ही. नाही आम्ही माझे फोटो हा ठिकाणी असतील. त्या कोर्टाची नोटीस पाठवून म्हणजे द्या. भाऊ तुम्हाला समजेल ते थांबा जरा. त्या कोर्टाची हा तुम्ही आम्हाला ऐका. नाही तुम्ही एक लक्षात ठेवा. तुम्ही आता या गाड्यांचं कर्ज त्या लोकांचं नील करून द्या. यांच्या गाड्या परत घ्या. यांनी अनामत भरलेली रक्कम परत द्या. आणि तो कोण तो राठोड काय त्यालाही सांगा. हे तुम्ही राठोड तुम्ही आणि हा शोरूमवाला तिघे मिळून फसवणूक करताय शेतकऱ्यांची. लक्षात घ्या. याच्यात तुम्ही सुद्धा या फसवणुकीला जबाबदार आहे. तुम्ही अजिबात नाही. तुम्ही हे सगळं नील करा. गाड्या त्या लोकांचे गाड्या परत घेऊन जा. त्यांचं कर्ज नील करा. त्यांचे पैसे देऊन टाका. आम्हाला काही नकोय. हा हा गाड्यांचं काही पार्ट्सला प्रॉब्लेम. नाही ते काही नको आम्हाला. काही नाही. फसवलंय तुम्ही. गडकरी साहेबांचं नाव घ्या बा. इथं 1000 लोक आलेले इथं बरं का साहेब. हा बरोबर आहे पण तुम्ही मला लक्षातच नाही आम्हाला काहीच नका सांगू. तुम्ही जेव्हा गडकरी साहेबांचं नाव वापरलं तुम्हाला तुमच्या दमावर तुमच्या क्वालिटीच्या कंपनीच्या गाडीच्या क्वालिटीवर तुम्हाला दम नाही का तुमचं विकायचं. गडकरी साहेबांचं नाव वापरता तुम्ही. अरे सर मी गडकरी साहेबांचं वापरलं आमच्याकडे पुरावे त्याचे म्हणून बोलतोय मी. हा तुम्ही साहेब हा माझा फोटो जर गडकरींबरोबर हो साहेब तुम्ही वापरले. उद्या आता तो अशोक खरात बरोबर फोटो ते तसंच म्हणते आमचा फोटो आहे. हा त्यांनीच तो खरात वाढवला तसा तुम्ही राठोड वाढवला. खरात आणि राठोड सारखंच झाला. नाही तुम्ही वाढवला. नाही तुम्ही वाढवला हा राठोड. खरंच कळ गेली नाही तो सांगतो ना तो मोबाईलवालाच सांगू राहिलाय काय माझेच पैसे यांनी बुडवले म्हणून. माझे बुडवले साहेब पैसे. हा तुमचे बुडवले. मग सगळ्यांनी या इथे कोर्टात पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करा. म्हणजे तुम्ही पण त्या चोरांना सहभागी होता का. ऍक्शन ऑलरेडी घेतली. नाही मग यांना फसवलं कुणी. शेतकऱ्यांनी सांगते तुम्हाला. नाही राठोडने फसवलं. तुम्हाला फसवलं. दोघे समोर हा दोघे समोर हा मग आणि तो तर म्हणतो कंपनीवाल्यांनी आम्हाला फसवलं. कंपनी अडचणीत आली म्हणून तुम्हाला कॅशबॅक मिळत नाहीये माफ करा. अहो काल त्याची ऐका ना काल तो झूम मिटिंगला लाईव्ह होता. मी पण त्या मिटिंगमध्ये होतो लक्षात घ्या. तर तो काय म्हणतो कंपनी अडचणीत आली. कंपनीचे मालक आम्ही बसून गडकरी साहेब आम्ही सगळ्यांनी आता पर्याय काढलाय म्हणे. हा नाही तुमची कंपनी इजी राईड अडचणीत आली म्हणून आपल्याला कॅशबॅक भेटत नाही तो म्हणतो. हो मी कंपनी बरोबर बसलो म्हणे तो पर्याय काढला. साहेब बघा कुठेतरी चूक होते बरं का साहेब. उघड तुमच्या हा साहेब तो काही सांगतोय म्हणतो माझा तो फोनच उचलत नाही. मी मोबाईल साहेबांना विचारा ना तुम्ही साहेब. नाही ना आता अहो त्यांना काय ते म्हणता माझे 25 लाख दिले नाही. हा नाही पण तुम्ही सगळ्यांनी साहेब तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर लिगल ऍक्शन घ्या. ऐका साहेब लिगल ऍक्शन घ्या. तुमचं बदनाम होतं बरं का नाव. हा हा आणि ते तुमचे फोटो त्याने कुठून घेतले त्याच्यावर पहिली कंप्लेंट करा गडकरी साहेबांचे. नाही तर उद्या 2 दिवसाची मला अपॉइंटमेंट आहे गडकरी साहेबांची. मग आम्ही याच्यामुळे हे प्रकरण फार रेस करणार आहे आम्ही. गडकरी साहेबांच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक झाली. तुम्ही मी तेच सांगतोय मी आमची माझीच फसवणूक झालेली.
स्वतःची फसवणूक झाली. म्हणजे तुम्ही इजी राईडचे मालक आहे, तुमचीच फसवणूक झाली म्हटलं आता काय बोलणार हा? बरं हे सगळे ठीक आहे तुमचा नंबर घेतो मी बोलतो तुमच्या संपर्कात खरंच राहा. आम्हाला शिरीष करून घ्यायचं. हा.